नमस्कार, मी श्रेया पाटील. भारत माझामध्ये आपले स्वागत आहे. अथर्व दौलत साखर कारखाना हलकर्णी येथे विस्तारीकरण सोहळा संपन्न. हलकर्णी येथील तालुक्याची दौलत समजल्या जाणाऱ्या अथर्व दौलत साखर कारखान्याची गळीत हंगामाची सुरुवात करण्यासाठी मोळी पूजन करण्यात आले. या पूजनासाठी चंदगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मान्य श्री शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम आमदारांचे स्वागत करून कारखान्यासाठी लागणाऱ्या नवीन बॉयलरचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी पूजन करून कॉलम भरणी करण्यात आली. त्याचे पूजन उपस्थित आमदार श्री शिवाजी पाटील, माजी रोजगार मंत्री भरमूअण्णा पाटील, शांताराम बापू व कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले. त्यानंतर सभेला संबोधन करण्यात आले. या सभेवेळी चेअरमन मानसिंग खोराटे यांनी आपले मत मांडताना चंदगड विधानसभा निवडणूक लढवणे ही माझी चूक होती याची कबुली दिली. त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी पर्यावरणपूर्वक व अत्याधुनिक 32.4 मेगावॉट जनरेशन प्रकल्प याबद्दल माहिती दिली. त्यासाठी किमान येणारा खर्च 400 कोटी असेल. त्याचबरोबर नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून प्लॅस्टिकचा उपयोग कमी करण्यासाठी डिस्पोजल करता येणारी पिशवी बनवण्याचा कारखाना चंदगड तालुक्यात चालू करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर चंदगडचे आमदार मान्य श्री शिवाजी पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांसाठी व तालुक्यासाठी सदैव कारखान्याबरोबर असेल असे मत मांडले. त्याचबरोबर चंदगड तालुक्यासाठी रोजगार आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत असेल अशी भावना व्यक्त केली. पुढे बोलताना आपण एक शेतकऱ्याचा मुलगा व भूमिपुत्र असल्याने येणाऱ्या काळात कारखाना हा सभासदांचाच व्हावा, तो कोणत्याही परिस्थितीत लिलाव होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली व तालुक्याचा विकास कसा होईल त्यासाठी सर्वांनी नवीन प्रोजेक्ट चंदगड तालुक्यात आणून तालुका सुजलाम सुफलाम करावी अशी सर्व उद्योजकांना विनंती केली. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी रोजगार मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यक्रमासाठी सचिन बल्लाळ, सुनील कानेकर, जगन्नाथ हुलजी व इतर मान्यवर उपस्थित होते.